एमपीएससी कडून अन्न आणि औषध प्रशासन विभागामधल्या औषध निरीक्षक गट ब भरती परीक्षा रद्द केल्यानंतर आता दोषींवर कारवाईची मागणी उमेदवारांनी केलेली आहे। औषध प्रशासनाकडून घेण्यात येणाऱ्या ड्रग्ज इन्स्पेक्टरची परीक्षा जी आहे ती आता अखेर रद्द झालेली आहे। माझ्यासोबत हे सगळे विद्यार्थी आणि प्रमुख तक्रारदार आहेत ज्यांनी हा सगळा परीक्षेचा रद्द होण्यासाठी पाठपुरावा केला होता। आज अखेर यश आलंय, काय भावना आहे? यश आलं म्हणजे हे अर्ध यश आलेलं आहे, कारण आयोगाने काय सांगितलंय एकाच विद्यार्थ्याकडे पोहोचला आणि ते पण त्या विद्यार्थ्याकडे कसा पोहोचला त्याचे रिपोर्ट सांगितलेले नाहीत। पण यामध्ये एका जणाकडे नाही पोहोचला, खूप साऱ्या जणांकडे पोहोचलेला आहे। त्याच्या मुळाशी जाऊन सगळ्यांना डायरेक्ट डिबार करण्यात यावं आणि मेन म्हणजे हे मेडिकल आरोग्याशी निगडीत आहे त्यांचे मेडिकल लायसन्स जे असतात ना ते रद्द करण्यात यावेत। ते सगळे पुरावे दिलेत, पण आता त्यांनी काय केले की प्राथमिक म्हणून फक्त री एक्झाम डिक्लेअर केली, एकापर्यंत पोहोचला असं सांगितलं, पण असं नाहीये। ही खूप मोठी साखळी आहे आणि 50-50 लाखापर्यंत व्यवहार झालेत। ह्याच्यामध्ये आयोगातले सदस्य देखील सामील असू शकतात, प्रशासनातले मंत्री देखील सामील असू शकतात आणि हे सगळं बाहेर येणं गरजेचं असेल तर न्यायालयीन चौकशीच गरजेची आहे। आयोगाने जरी कागदपत्र जाहीर केलं असेल की याला एका विद्यार्थ्याचा फायदा झाला आहे, हे थातांत खोटं आहे। यासाठी आम्हाला एमपीएससीचे एक अध्यक्ष आणि सचिव यांचा आम्हाला राजीनामा पाहिजे। कॅमेरामन सुमित भोसलेसह अक्षय बडवे, साम टीव्ही न्यूज, पुणे।